हॅलो. हॅलो. तर नक्कीच वैयक्तिक दुसरा षटक प्रतिकीपथावर असताना किसन गोलंदाजी मार्कावर पहिल्या चेंडूचा मार खालाय चौकाराचा. दुसरा चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूवरती आले सिंगल. नक्कीच 14 धावा धाव फलकावरती लागल्यात. अजूनही मात्र नक्कीच सलामी वीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अजूनही उपस्थित आहे. 2 धावा सहजरित्यानं पूर्ण होतील का? तर नक्कीच 2 धावा तर सहजरित्यानं पूर्ण झाले आणि या 2 धावेच्या साईनं संघ जाऊन पोहोचलाय 16 या अंकावरती. तर पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज ज्येष्ठ उद्ध्वस्त होतात. सुरेख गोलंदाजी आहे. तर मात्र नक्कीच चांगली गोलंदाजी केली गोलंदाज किसनच्या माध्यमातून. ही गोलंदाजी आता सुरेख आहे. शेवटचा आता एक चेंडू चांगला फेकावे लागेल. 16 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. नक्कीच सलामी वीर फलंदाज होता. फलंदाज होईल बाद. तर नक्कीच सबळचा एक चेंडू क्रॉस द लाईन. संदीप नवीन फलंदाज आहे. सिंगल येईल आणि सिंगलच्या साईन आपण पाहिलं तर षटक संपण्याचा सुद्धा इशारा येईल. नक्कीच 12 चेंडूचा खेळ अद्याप संपलाय. 12 चेंडूमध्ये धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्या त्या 17 या अंकावरती. 17 धावा बोलल्यानंतर अशुभ आकडा मानला जातो क्रिकेटमध्ये, पण इथं नक्कीच 17चा आकडा आता अशुभ असणार आहे. तर नक्कीच आकडा पार करावा लागेल. अजूनही मात्र 12 चेंडूचा खेळ मात्र अजूनही बाकी असणार आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहिल्या. किसननं मात्र पहिल्या चेंडूवरती मार खाला होता चौकाराचा. त्यानंतर आपण पाहिलं तर नक्कीच चांगली गोलंदाजी केली आहे. 8 धावा करशी केल्यात गोलंदाजानं. तर नक्कीच आपण पाहू शकाल अजून एक चांगला चेंडू, पण इथं मात्र नक्कीच नो चेंडू. नो चेंडू घोषित केलाय. तर मात्र फ्री हिट असणार ह्या चेंडूवरती. नक्कीच जास्त गोलंदाज जाणार पहिला चेंडू पहिला पिऊनचा षटक हाताळताना नक्कीच चांगली गोलंदाजी केली होती, पण 3 चेंडू मात्र खराब फेकले होते. कालचा दिवस आपण पाहिला तर नक्कीच चांगला दिवस होता. पहिलाच या स्पर्धेमध्ये पहिला दिवस आणि पहिल्या स्पर्धेमध्ये आपण पाहिला तर पराभूत झालेला हा संघ तो कालच्या दिवसामध्ये शेवटच्या क्षणाला मात्र गोलेवडी संघापुढे हा सामना मात्र झुंजत करत असताना मात्र हा संघ मात्र पराभूत झाला होता. आणि इथं मात्र आता चांगली गोलंदाजी केल्या. एक सिंगल आली आणि सिंगलच्या साईन आपण पाहिलं तर धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या 19 धावा. तर नक्कीच अजून एक चांगली चेंडू फेकलाय गोलंदाजानं. अभिलेख आपण पाहिला तर नक्कीच भरतने आता थोडीशी चांगली गोलंदाजी केली. 9 चेंडू हाताळला. त्यानंतर आपण पाहिला तर नक्कीच निर्धाव चेंडू आलाय आणि या निर्धाव चेंडूच्या साईन आपण पाहिला तर नक्कीच चांगली गोलंदाजी आपण पाहतोय भरतच्या माध्यमातून. पाठीमागच्या पहिला फिवन षटकचा हाताळताना मात्र खराब गोलंदाजी केली होती, पण इथं मात्र नक्कीच
तर पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. तर इथं मात्र नक्कीच बॅटची कडे घेऊन जाणार हा चेंडू सिंगल येईल आणि सिंगलच्या साईन आपण पाहिला तर स्ट्राईक रॉकेट होईल. आता फलंदाज संदीप आपण पाहू शकाल एक मोठा फलंदाज आहे, पण इथं मात्र नक्कीच सरावाचा अनुभव थोडा यावर्षी मात्र कमतीता वाटते. या चौथ्या क्रमांकावरती गेलेला हा फलंदाज आपण पाहतोय. तर संदीपच्या माध्यमातून नक्कीच जर आपण पाहिलंय तर सलामीसाठी हा फलंदाजाला नेहमीच आपण पाहिला या टीम मध्ये. तर इथं नक्कीच थोडासा सरावाचा अनुभव नसणार आहे आपण पाहिलं तर नक्कीच चौथ्या फलीचा हा फलंदाज तर चांगली फलंदाजी करावी लागेल संदीपला. तर नक्कीच जर टप्पा पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये हे गोलंदाज आता नक्कीच सुरेख गोलंदाजी पाहायला मिळालेलं आहे. नक्कीच जर आपण पाहिलं तर बरेचसे वाईट चेंडू फेकलेत या षटकामध्ये. तर पहिल्या षटकामध्ये सुद्धा बरेच वाईट चेंडू फेकले होते. इथं मात्र नक्कीच 9 चेंडू पहिला फेकून शाने चांगली गोलंदाजी 4 चेंडूचा खेळ अद्याप संपलाय आणि 3 धाबा खर्ची केल्या त्या गोलंदाजानं. तो गोलंदाज भरत एक चांगला गोलंदाज आहे. टप्पा पडल्यानंतर वळवण्याचं काम, पण इथं मात्र नक्कीच क्रॉस द लाईन चेंडू मात्र अडवला जाईल. एक सिंगल येईल आणि या सिंगलच्या साईन आता नक्कीच धावसंख्या हलती ठेवते 21 धाबा. 21 धावा धाव फलकावरती लागल्यात. पंच धावा चेंडू इथे झाले 5 झालेत ना. प्रकाश येते गोलंदाजी मार्कवर ऑफसाईडच्या दिशेनं सुरेख फटका. नक्कीच हा चेंडू जाईल पारसीमा रेषा पलीकडे चौकार येते आणि चौकाराच्या साईनं धाव फलकावरती आता धावा जाऊन पोहोचल्यात त्या 25 धावा. नक्कीच जर शेवटचा षटक अंतिम षटक आपण पाहिला तर नक्कीच चांगल्या षटकामध्ये चांगल्या धावा गोला करावे लागतील. कारण धाव संख्या आपण पाहिलं तर अवघ्या 25 धावा. अजूनही मात्र 5 चेंडू असतील. गोलंदाज आपण पाहिला तर नक्कीच चांगली गोलंदाजी करतोय. प्रकाश हा गोलंदाज आपण पाहतोय. फुलटा चेंडू आणि इथं मात्र घुटना टेक आणि तमाशा देख चेंडू चालल्या वाटतं पार सीमारेषा पलीकडं. आणखीन एक दर्जेदार षटकार येते आणि षटकाराच्या साईन आपण पाहिलं तर धावफलकावरती धाबा 31 धाबा. नक्की जर 2 चेंडू मात्र फेकले, दोन्ही चेंडू मात्र सीमारेषा पलीकडे धाडले गेलेत. इथं नक्कीच 2 चेंडू मध्ये 10 धावा आल्या आणि 10 धावेच्या साईनं संघ जाऊन पोहोचलाय. तो 31 या धावावरती जाऊन पोहोचली ती टीम आपण पाहतोय वाउंडल टीम. तर नक्कीच षटकार आलं, षटकाराच्या साईनं 31 धावावरती जाऊन पोहोचलाय. नक्कीच आपण पाहिलं तर संदीपच्या बॅट मधून मोठे फटके येणं चालू झालाय. तर मात्र नक्कीच अजून एक चांगला फटका, पण इथं मात्र अजून एक मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. इथं मात्र काय फलंदाजी आहे, जबरदस्त फलंदाजी. चौथ्या फलीवरती हा जाणारा फलंदाज. इथं मात्र षटकार आणि चौकाराची आतिषबाजी 3 चेंडू मात्र खेळलाय आणि आता 37 धावा धाव फलकावरती. तर नक्कीच आता पुढचा चेंडू आणि अजून एक आता चांगला चेंडू फेकलाय गोलंदाज प्रकाशच्या माध्यमातून. ही गोलंदाजी आता सुरेख पाहायला मिळेल. 3 चेंडूचा मार खाल्लाय. 3 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर 16 धावा करशी केल्यात. तर अजूनही 2 चेंडू असतील आणि 2 चेंडू मध्ये आता नक्कीच एखादा मोठा फटका आला तर धावसंख्या नक्कीच 40चा आकडा मात्र गाठेल. पण इथं मात्र नक्कीच आपण पाहिलं तर अजूनही 2 चेंडू आहेत आणि 2 चेंडू मध्ये आता नक्कीच चांगला कामगिरी करावं लागेल संदीपला.
नक्कीच जर 2 चेंडू मात्र आता डॉट फेकलेत, 16 धावा खर्ची करून आपण पाहिलं तर नक्कीच चांगली गोलंदाजी. 3 चेंडूचा मार खाला नक्कीच प्रकाशनं. पण इथं मग आपण पाहू शकाल पुढचा शेवटचा आता एक चेंडू चांगला फेकावे लागेल, कारण एक चेंडू मध्ये आता जर मोठा फटका जर आला तर नक्कीच धावसंख्या आपल्या वाढली जाईल. पण निर्धाव चेंडू जर आला तरी पण ह्या धावसंख्या आपण पाहिलं तर 16 धावा खर्ची केल्या त्या गोलंदाजानं. नक्कीच बॅटची कडा हा आणखीन एक चेंडू वाढवला जातोय. नक्कीच हा चेंडू जर गेला असता सीमारेषा पलीकडं, पण 2 धावा सहजरित्यानं पूर्ण झाल्या आणि 2 धाव्याच्या साईनं संघ जाऊन पोहोचलाय 39 या अंकावरती. आणि येणारे 24 चेंडू आणि 40 धाव्यांची गरज असणार आहे. 10च्या सरासरीने आता धावसंख्या गोला करावी लागेल. तर नेक्स्ट मॅच साठी मी दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती करेन, सारसाई संघाचा कर्णधार आणि निवडे संघाचा कर्णधार यायचा आहे नाणेफेकी करण्यासाठी. रितेश आणि कोण हा दुसरा तर नक्कीच जर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना झालाय. 40 धावांचा पाठलाग करायचा आहे. सलामीची जोडी रितेश आणि अक्षय ही जोडखेली मैदानाच्या आतमध्ये रवाना झालाय. तर गोलंदाजी मार्कवर पहिला पिऊनचा षटक येते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ज्ञानेश्वर. तर इथं मात्र नक्कीच गॅप सिलेक्शन झालाय. तर मात्र नक्कीच अडवला गेलाय चेंडू. इथं मात्र नक्कीच पहिल्या चेंडूवरती मात्र चौकार आलाय. रितेशच्या बॅट मधून आलेला हा दर्जेदार चौकार. आणि चौकाराच्या साईन आपण पाहिलं तर खातं ओपन झालंय. टीम आपण पाहू शकाल ते बीड टीम्स आपण पाहू शकाल नक्कीच खातं ओपन झालंय. तर निबोडे संघाचा कर्णधार या नाणेफेकी करण्यासाठी
तर नक्कीच कार्पेटच्या साईनं हा चेंडू अडवला जाईल. उचलणार फेकणार या बिलेस मात्र एक सिंगल येईल आणि या सिंगलच्या साईनं आपण पाहिलं तर 5 धावा धावपलकावरती लागल्यात. नक्कीच आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर आपण पाहिलं तर सिंगल, पण इथं मात्र नक्कीच फटका हव्यामध्ये फसलाय. चेंडू जाईल सीमारेषा पलीकडं, क्रॉस द लाईन आपण पाहिली तर नक्कीच 4 धावा येतील आणि या 4 धाव्याच्या साईनं तर संघ जाऊन पोहोचलाय तो 9 अंकावरती. तर नक्कीच स्ट्राईक ग्राउंडचा हा फटका, इथं मात्र संदीप उचलणार फेकणार, एक सिंगल आल्या आणि या सिंगलच्या साईनं अजून एक मात्र धाव चढली जाईल. स्कोर गाठवरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या 10 धावा. 4 चेंडूचा खेळ अद्याप संपला, 10 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अजून 2 चेंडू मात्र पिऊनच्या षटकामध्ये बाकी राहिलेत. 2 चेंडू मात्र चांगले फेकावे लागतील. तिथं 2 चौकार आणि 2 सिंगल आल्यात. आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले. इथं ब्रह्मास्त्र वापरलाय यावेळेस मात्र नक्कीच कार्पेटच्या साईनं हा चेंडूला ढकलण्याचं काम केलंय. तर नक्कीच एक सिंगल आल्या आणि या सिंगलच्या साईनं आता मात्र नक्कीच 5 चेंडूचा खेळ अद्याप संपला. 11 धावा धावफलकावरती. तर नक्कीच आता चांगली गोलंदाजी, शेवटचा चेंडू होता आणि इथं मात्र नक्कीच चांगली गोलंदाजी केली. शेवटच्या चेंडूवरती आपण पाहिलं तर 11 धावा करशी केल्या त्या गोलंदाजी. आता मात्र नक्कीच 29 धाव्यांची गरज असणार आहे 18 चेंडू मध्ये. तर नक्कीच आपण पाहू शकाल संदीप येते गोलंदाजी मार्कवर, वैयक्तिक स्वतःचा पहिला आणि संघासाठी दुसरा षटक घेऊन येणारा हा गोलंदाज आपण पाहतोय संदीपला, ज्यानं 2 षटकार आणि 1 चौकार मारून 16 धावा आपल्या नावावरती कोरल्या गेल्या होत्या. त्या 16 धावा आता वसुली आल्या रितेश कडा. पाहतोय नक्कीच अजून एक खराब चेंडू, खराब लाईन आपण पाहिली तर नक्कीच पाहायला मिळते. पहिला चेंडू वाईट फेकलाय, धावपलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या 12 धावा. तिथं ऑफसाईडच्या दिशेनं हा सुरेख फटका, फटका सजवलाय यावेळेस ऑफसाईडच्या दिशेनं हा चांगला फटका. चेंडू जाईल पार सीमारेषा पलीकडे, 2 टप्प्यावरती जाणार हा चेंडू. तो बाउन्स चौकार येतोय आणि चौकाराच्या साईनं आता मात्र धावपलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या 16 धावा. तर नक्कीच अजून एक चेंडू खराब, खराब लाईन आता नक्कीच संदीप कडे पाहायला मिळते. अजून एक धावसंख्या वाढली जाईल, 17 धावा धावफलकावरती. 17 धावा अशुभ आकडा मानला जातो. इथं मात्र दुसरा षटक प्रतीकी पथावर असताना शुभ कोणासाठी आता गोलंदाजासाठी नक्कीच असणार आहे, कारण तर खराब गोलंदाजी तर मात्र नक्कीच सुरेख गोलंदाजी आहे. 17चा आकडा अजूनही टेलवला नाहीये.
वाईट चेंडू, नक्कीच आपण पाहू शकाल, नक्कीच वाईट चेंडू आलाय आणि वाईट चेंडूच्या साईनं मात्र 18 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात. नक्कीच एक डायरेक्ट हिट करण्याचा बेतामध्ये आपण पाहिलं तर नक्कीच हिट झाली असती तर मात्र अक्षयला मात्र परतापायला लागला असता, पण इथं मात्र सिंगल येईल. सिंगलच्या साईन आपण पाहिलं तर 19 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 21 धाब्यांची गरज आहे. अजूनही सामना कोणी जिंकला नाही. नक्कीच जर चांगली गोलंदाजी जर राहिली तर शेवटच्या शेणापर्यंत ही मॅच पाहायला मिळणार आहे. 19 धाबा. तर नक्कीच आपण पाहू शकाल चांगली गोलंदाजी आता पाहायला मिळते. 2-3 चेंडू मात्र फेकलेत, ते खराब चेंडू फेकलेत. नक्कीच पहिल्या चेंडूवरती आलं ते चौकार, त्यानंतर आपण पाहिलं तर 2 वाईट, त्यानंतर सिंगल, तिसऱ्या चेंडूवरती डॉट चेंडू. नक्कीच आता समीकरण बदललंय. तर मोठा फटका, मोठा पहार, चेंडू खाली क्षेत्ररक्षण, तर सुरेख झेल प्रयत्न चालू होता मैदानाच्या आतमध्ये, पण इथं मात्र नक्कीच धोक्याची घंटा झाली असती. पण इथं मात्र षटकार येते का? तर नक्कीच आपण पाहू शकाल षटकार आलाय. या षटकाराच्या साईन आपण पाहिला तर धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतील आता. 25 धाबा, अजूनही 15 धाब्यांची गरज आहे. तर नक्कीच तिथं बॅटची कडा, चेंडू मात्र आणखीन एक चौकारी गेला. तर मात्र नक्कीच फर्स्ट स्लिपच्या क्षेत्रक्षणाने केलेली ही चूक आपण पाहिलं तर नक्कीच अजून एक चौकार येईल. आणि चौकारीच्या साईन आपण पाहिलं तर नक्कीच 29 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 11 धाव्यांची गरज आहे. दोन धावा सहजरित्याने पूर्ण झाल्या. 12 चेंडूचा खेळ अद्याप संपलाय. 12 चेंडू आणि अजूनही 11 धाव्यांची गरज असणार आहे. 31 धावा धावफलकावरती, अजूनही 9 धाव्यांची गरज आहे. या चेंडूवरती आलेल्या त्या 2 धावा आपण पाहिल्या तर 31 धावा स्कोर गाठवरती जाऊन पोहोचतात. 31-0 विकेट सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये तटस्थ उभी आहे. तर नक्कीच निंबोडे संघाचा कर्णधार सारसी संघाचा कर्णधार या नाण्यापैकी करण्यासाठी. तर दसरथ येथे गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं तर नक्कीच पहिला चेंडू वाईट फेकलाय गोलंदाजानं. इथे मात्र हा सुरेख चेंडू, हलक्या हाताने हा चेंडू मात्र फ्रेश केलाय. आणि इथं मात्र चेंडू खेळलाय रितेशच्या माध्यमातून आपण पाहिलं तर पहिला चेंडू मात्र वाईट फेकला, त्यानंतर डॉट चेंडू आलाय. समीकरण बदलला, आता 8 धाव्यांची गरज असणार आहे. 12 चेंडू 11 चेंडू 8 धावा. बॅटची कडा, इथं मात्र नक्कीच चुकी करता, इथं मात्र नक्कीच क्षेत्ररक्षण एक मिळेल. आणि एका जावयाच्या साईन आपण पाहिलं तर स्कॉट गाठवरती धाबा जाऊन पोहोचल्यात त्या. 33 धावा, अजूनही मात्र नक्कीच धावसंख्येची गरज असणार आहे. 7 धावा अजूनही करावे लागतील. तर अजून एक मात्र नक्कीच चांगला खेळ दाखवावा लागेल या गोलंदाजाला. तर मात्र नक्कीच कमबॅक केलाय. तर मात्र 7 धाव्यांची गरज असताना अजूनही मॅच कोणी जिंकली नाही आपण पाहू शकाल. नक्कीच तर नक्कीच आता मग समीकरण बदललंय. 6 धाव्यांची गरज आहे. अजून एक वाईट,
नक्कीच आपण पाहिलं तर 2 चेंडू मात्र वारंवार वाईट फेकले त्या गोलंदाजानं. 35 धावा, अजूनही 5 धाव्यांची गरज आहे. तर इथं मात्र हा मोठा फटका, यावेळेस मात्र नक्की विजय फटका, नक्कीच विजय होते टीम, ती बीड टीम आपण पाहू शकाल. तर सारसाई संघानं नाणेफेक जिंकले. निर्णय लगेचच कळवा. शेवटची मॅच फलंदाजीचा निर्णय घेतलाय, तर निंबोडे संघाला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, तर लगेचच लावून घ्या क्षेत्ररक्षण.